तर नमस्कार, आज मी सांगणार आहे तुम्हाला ट्रेसिंग पेपरवरती आपण डिझाईन कशी ट्रेस करायची। तर हे इथं बघू शकता तुम्ही, हा मी गळ्याचा आकार इथं असा राऊंड मध्ये आखून घेतलाय। तर हा गळ्याचा आकार आहे आणि हे मी सेकंड लाईन जी दिली आहे तर ही आपण मार्जिन दिली आहे गळ्याला, म्हणजे इथून इतकं आपलं शिलाई जाणार आहे। एक सवाई म्हणजे सॉरी एक दोन रेषा किंवा तीन रेषा अर्धा इंचापेक्षा कमी द्यायची आणि दोन रेषापेक्षा जास्त द्यायची, आपल्या टेपच्या दोन रेषा असतात त्या। तर हे बघू शकता तुम्ही, इथं मी एवढ्या तीन लाईन ज्या असतात आपल्या टेपच्या एकदम छोट्या छोट्या, अर्धा इंचाला एक लाईन कमी, तर एवढं इथं सोडलेलं आहे शिलाई मार्जिनसाठी। तुम्ही तुमच्या अंदाजे सोडू शकता। तर हे बघू शकता, ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन। तर आपण इथून ह्या लाईन वरून वर्क स्टार्ट करणार आहेत। तर आता आपल्याला डिझाईन याच्या समोर घ्यायची। तर इथं तुम्ही बघू शकता ही वाली डिझाईन आहे आणि ही मला इथं ड्रॉ करून घ्यायची आता ह्या पेपरवरती। तर हिला मी काय करणार आहे, एक तर तुम्ही मोबाईल असा ह्या ट्रेसिंग पेपरच्या खालून जरी घातला असा तरी पण हे असं बरोबर दिसतं, हे बघू शकता। परंतु आता आपण काय करणार आहे, तिथं तसं न करता आपण हाताने ड्रॉ करणार आहे। तर चला मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, हे आपल्याला असं करायचंय, हे आपलं बरोबर हे मध्ये सेंटरला आलं पाहिजे। तर हे मी इथं घेणार आहे सेंटरला। तर चला मग सुरू करते, मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते। तर ही लाईन जी इथून आपण वर्क स्टार्ट करणार आहे, तर इथून आपलं काय होणार, इथं आपली याची लाईन जरी थ्रेडची लाईन येणार, त्यानंतर एक लाईन शुगर बीटची येणार, एक लाईन मोठ्या मण्यांची येणार आणि परत एक लाईन शुगर बीटची येणार। परत इथं आपल्याला ह्या गॅपमध्ये दिसतंय इथं त्यांनी हे थोडंसं दिलेलं आहे, तर आपण काय करणार, हे जे आहे ते इथपर्यंत जागा सोडून देणार इथपर्यंत, आणि त्यानंतर इथून आपण ही लाईन घेणार। तर मी इथून घेतेय बघा, तर मी इथून हे असा शेप देऊन घेतला ह्यावाला, आणि ह्या आपण अर्ध्यातच डिझाईन ट्रेस करणार आहेत। त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगते कसं करणार आहेत आपण। आणि त्यानंतर इथं बघू शकता, इथे एक तो जो पान आकाराचा स्टोन आहे तर तो इथं घेतला मी, आणि दुसरा जो पान आकाराचा स्टोन आहे तर तो इथं आपण अर्ध्यामध्ये असा येणार आपला, त्यानंतर तो असा येणार। तर एक मिनिट, सॉरी। तर त्यानंतर आपण हा जो शेप आहे तर तो इकडे जाणार, हा वाला। ही साईड आपण ड्रॉ करून घेतोय, समजा असा मोबाईल आहे तर ही साईड पहिले ड्रॉ करणार आणि बॅकची साईड आपण नंतर ड्रॉ करणार। तर अर्धी साईड ही बघू शकता तुम्ही, हा अर्धा ट्रेसिंग पेपर आहे ना, याच्यावरती आपण आधी ड्रॉ करून घेतोय। तर हे इथं असं केलं आपण, त्यानंतर परत एक लाईन जी आहे ती इकडे जाते, परत दुसरी लाईन जी आहे ती अशी इकडे जाते, परत जी सेकंड लाईन आहे ती अशी ह्या साईडला आहे। एक आत एक बाहेर करायची आहे, आणि सगळ्या लाईन्स ज्या आहेत तर त्या आपल्याला अशा सेम पद्धतीने ड्रॉ करून घ्यायच्या तिथं। आणि हे असं सेम सगळ्याला हे असंच करत जायचंय तुम्हाला। एक आत घ्यायची, एक बाहेर घ्यायची, हे बघू शकता तुम्ही सारे, एक आत एक बाहेर असे सेम तसंच आपल्याला इथं करत जायचं। परत इथं पण एक आपण आत शेप दिलाय, तर दुसरा इथं बाहेर दिलाय। तर हे असं आपलं, हे बघू शकता तुम्ही, हे कसं आहे, हे वाले एक आत गेले, हे वाले एक बाहेर गेले, हे वाले एक आत गेले एक बाहेर गेले। तर सेम आपण पण तसंच केलं, इथं बघू शकता, एक आत गेले एक बाहेर गेले, एक आत गेले एक बाहेर गेले। तर आता आपण इथं काय करणार आहे, ह्या ज्या लाईन्स दिलेल्या आहेत ना, हे जे असं साईडला बुट्टी दिलेली आहे, ही एक छोटा मणी एक मोठा मणी, तर ही वाली मी ड्रॉ नाही करणार, कारण की ही आपण ज्यावेळेस वर्क करू त्यावेळेस आपण इथं ऑलरेडी तशी देणार आहेत। फक्त मी आता काय करणार की हे वालच हे करून घेणार आहे फक्त। तर इथं बघा, हा एक सेंटरला इथं आपला मणी येईल,
त्यानंतर हे असं 3 याचं हे वालं येईल, तर तेवढंच मी इथं ड्रॉ करून घेते. आणि त्यानंतर हे पानचे जे स्टोन आहेत ना, तर ते मी इथं ड्रॉ करते. नाही केले तरी पण चालतील, आपण अंदाजे पण ठेवू शकतो. तर इथं मी असे छोटे छोटे ड्रॉ करते. इथं काय आहे, हा एक इथं आहे, एक इथं आहे, परत एक इथं आहे, परत एक इथं आहे, परत एक इथं आहे, एक इथं आहे, एक इथं आहे. सॉरी, तर हे बघू शकता, एक इथं दिलं आपण, त्यानंतर एक इथं आहे, हे वाला इथं आहे, परत इथं एक आहे, परत इथे एक आहे, परत इथे एक आहे, एकाड एक येते. परत हे इथं दिले, परत इथं दिले, परत इथे एक आहे, परत इथे एक आहे, परत इथे एक आहे, परत इथे एक आहे. असे एकाड एक दिलेले आहे. आणि इथे घेऊ आपण सेंटर वरती किंवा मग एक लाईन अशी देऊ. तर हे बघू शकता, इथं आपली ही डिझाईन जी आहे ती ड्रॉ करून झाली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपली ही एक साईडची जी आहे तर ती झाली. आणि हे मी छोटे छोटे का दिलेत, तर आपल्याला इथं फक्त एक स्टोन चिटकवायचा आहे आणि त्यानंतर मण्यांची आउटलाईन द्यायची. हा फक्त एक अंदाज आला पाहिजे, त्यासाठी छोटे दिलेत. एकदम मोठं जर केलं तर आपलं ट्रेस करताना जर खाली छापलं गेलं तर परत साईडची जी मार्किंग असते तर ते दिसू नये, तर त्यासाठी आपण हे असं केलेलं आहे. तर आता हा पाहू शकता, मी कार्बन पेपर घेतलाय. सॉरी, याला काही कार्बनची पण गरज नाही असं वाटतंय. तर हे बघा, तर हे दोन्ही पण फाईट आहे, त्यामुळे इथं कार्बन यूज फायदा नाही आपला. आपण कार्बन ज्यावेळेस हे करू त्यावेळेस यूज करणार. तर इथं बघू शकता तुम्ही, ह्या साईडनं आपलं बरोबर ही डिझाईन जी आहे ती अशी दिसतीये. तर ह्या साईडने आपली करून झाली अशी सेम. तर ह्या साईडने फक्त आपण हा पेपर उलटून घेतलाय आणि हे असं प्रेस केलंय. तर इथं बघू शकता, हे आपलं पूर्ण छापलंय. तर आता इथं आपण सेम ही असं आहे ना, तर याच्यावरतीच लाइनिंग देऊन घेणार आहे. सेम सगळं आपलं सेम आलं पाहिजे, तर त्यासाठी आपण सेम त्या लाईनवरच लाईन द्यायची आहे, इकडं तिकडं द्यायची नाहीये. म्हणजे आपले दोन्ही पण साईडची डिझाईन जी आहे ती सेम दिसली पाहिजे. तर इथं बघू शकता तुम्ही, हे पण आपण सेम करणार आहेत. इथं असं, परत इथं असं आणि इथं असं. म्हणजे दोन्ही आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे इकडं काही कमी वर्क झालंय, इकडं काही जास्त वर्क झालंय. तर त्यासाठी काय करायचंय, हे असं बरोबर याच्यावरती हे इथं असं वर्क करून घ्यायचं आणि हे असं प्रेस करायचं. म्हणजे बरोबर खालचं सगळं भाग दिसतो आपल्याला. जिथं आपल्याला ट्रेस करायचंय ना तिथं असं प्रेस करून घ्यायचं. एकदम झटकीपट होतं असं. आणि हे बघू शकता, आपलं पूर्ण जवळपास होत आलंय. तर नाही दिसलं हे असं करायचं, म्हणजे खालचं बरोबर आपल्याला खालचा सगळा भाग जो आहे तर तो दिसतो. आणि इथे एक मी आडवी लाईन मारून घेते, म्हणजे आपल्याला इथं इथपर्यंत वर करायचंय. तर चला मग सुईचं करून दाखवते तुम्हाला आता मी कसं झालंय. तर इथं बघा तुम्ही, हे आपलं एकदम प्रॉपरली तयार झालंय गळ्याचं शेप.
जो की इथून आपण ह्या लाइनिंग पासून शिलाई मार्जिन सोडणार, त्यानंतर ह्या लाइनिंग पासून आपण वर्क घेणार आणि हे बघू शकता तुम्ही दोन्ही पण साईडला एकदम सेम टू सेम झालंय। इथं आपलं थोडंसं असं हे झालंय ना, तर याला मी खोडते आणि एक परत मध्ये सेंटर वरती बरोबर शेप देऊन घेते। तर हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आपलं हे ट्रेसिंग तयार झालंय। तर तुम्हाला आजचा हा माझा ट्रेसिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि याची डिझाईन आपल्या चॅनलवरती येणार आहे की ही डिझाईन आपण कशी बनवतोय। तर याच्यामध्ये मी याच्यामध्ये काय काय भरणार हे तुम्हाला प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की मला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे माझा येणारा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।